आज आपण इतिहासाचा दुसरा पाठ बघूया। मागच्या वेळेला आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा बघितली होती। आज आपण बघणार आहोत इतिहास लेखन भारतीय परंपरा। प्रत्येकाने इतिहास लिहिण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलाय, पाश्चिमात्य लोक असो किंवा पूर्वेकडील लोक असो। तर मागील पाठामध्ये आपण पाश्चात्य लोकांनी काय प्रयत्न केले ते बघितलं। आज आपण बघणार आहोत भारतीय परंपरा। म्हणजेच आशिया खंडामध्ये भारतीय उपखंडाचा विचार केल्यास भारत तसा खूप मोठा देश आहे, त्यामुळे भारतीय परंपरेनुसार इतिहास लेखनाचे कोणकोणते आणि कसे प्रयत्न झाले ते आपण या पाठामध्ये बघणार आहोत। तर यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली। जसे आपण पाश्चात्य प्रणाली पण बघितल्या तशाच आता आपण भारतीय इतिहास लेखाच्या विविध तात्विक प्रणाली बघणार आहोत। तर आज आपण पहिल्या मुद्द्याचाच फक्त विचार करणार आहोत, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशा पद्धतीने झाली ते बघूया। इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली। या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत। तर सुरुवात करूया प्राचीन काळातील इतिहास लेखन। प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या। मौखिक परंपरा इथे फार महत्वाचा शब्द आहे। म्हणजेच पूर्वज आपल्या पुढच्या पिढीला फक्त तोंडी जे काही सांगत असत, लिखित स्वरूपाचे काहीच पुरावे नाही, त्यात गोष्टी रूपाने सांगणे किंवा आपल्या पूर्वजांच्या कहाण्या सांगणे, पराक्रमाच्या कहाण्या सांगणे। तर या प्रकारे एखादा इतिहास जर परंपरेने पुढे येत असेल तर आपण त्याला मौखिक साधन असं म्हणतो, इतिहास जाणून घेण्याचं। तर प्राचीन काळातल्या इतिहास लेखनाचा विचार केला तर यामध्ये खास करून जे काही भारतामध्ये पूर्वजांचे जे पराक्रम असतील किंवा दैवत परंपरा असतील किंवा समाजामध्ये जे स्थित्यंतरे बदल जे झाले ते फक्त मौखिक परंपरेने जपले जात होते। म्हणजेच मागच्या पिढीतील लोक आपल्या पुढच्या पिढीला सांगत असत त्याबद्दल। हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते। परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही। आता हडप्पा संस्कृतीचा विचार केला तर त्या संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे खरं तर भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वीच्या 3ऱ्या सहस्रकापासून, सहस्रक कळतं ना तुम्हाला, 1000 वर्षापूर्वीचा कालावधी म्हणजे सहस्रक, आणि 3रं सहस्रकापासून म्हणजे इसवी सन 3000 वर्षापूर्वीपासून असं आपण त्याला म्हणायचं, किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असं दिसते। म्हणजे हडप्पा संस्कृतीमधून आपल्याला असं कळतं की लेखन कला भारतामध्ये 3000 वर्ष इसवी सनापूर्वी, हे बघा आता तर 2020 चालू आहे, म्हणजेच 2020 आणि त्याच्याही अगोदरचे 3000 वर्ष, म्हणजे असं समजा की 5020 वर्षापूर्वी किंवा त्याच्याही अगदी आधीपासून सुद्धा त्या हडप्पा संस्कृतीमध्ये लेखन कला अस्तित्वात होती। पण ती संस्कृतीची लिपी जी आहे ती वाचण्यात अजून आपल्याला यश मिळालेलं नाही। म्हणजे त्याच्यातून त्यांना काय सुचवायचं होतं, त्या लिपीचा अर्थ काय, कारण ती एवढी 5000 वर्षापूर्वीची लिपी ज्याला येईल असा व्यक्तीच आता अस्तित्वात नाहीये। मग त्या लिपीचा नेमका अर्थ काय हे आजही उलगडण्यात आपल्याला यश मिळालेलं नाही। भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे। कोरीव म्हणजे दगडावर, ज्याला आपण ताम्रपट असं सुद्धा म्हणतो। तर जे काही ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित स्वरूपाचे जे काही साहित्य आहे ते कोरीव स्वरूपात आहे भारताचा विचार केल्यास। त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी
3ऱ्या शतकापासून होते. म्हणजेच आत्ताचे 2020 आणि त्याच्या पूर्वीचे 3 शतक म्हणजे 300 वर्ष. लेखनकला भले 3000 वर्षापूर्वी अस्तित्वात असेल, परंतु लिखित स्वरूपाचे जे काही पुरावे आहे भारतामध्ये ते आपल्याला मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून मिळतात. म्हणजे 300 वर्षापूर्वी, म्हणजे आतापासूनचा विचार केला तर 2320 वर्षापूर्वी सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. तर अशोकाच्या काळाचा विचार केला तर त्यावेळेला प्रस्तर किंवा दगडी जे स्तंभ इमारती त्या काळातील ज्या असतील त्याच्यावरती स्तंभांवर कोरून ठेवलेले आहेत दगडावर. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट म्हणजे तांब्याचं एक सपाट पत्रा ठोकून तयार केला जायचं आणि त्याच्यावर कोरलं जायचं जे काही लिखाण असेल त्याला ताम्रपट असं म्हणतात. तर पहिल्या शतकापासून, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून म्हणजे 2000 वर्षापूर्वीच्या अगोदरचं पहिलं शतक म्हणजे 2120 वर्षापूर्वीची जर गोष्ट केली आपण तर तेव्हापासून धातूची नाणी, मूर्ती किंवा शिल्प, ताम्रपट इत्यादी कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. मग त्यावेळेला त्या ताम्रपटावर किंवा त्या धातूच्या, कोणताही धातू असेल, तांबच असेल असं जरुरी नाहीये, कारण लोखंडाचा पण शोध त्या काळापर्यंत लागलेला होता. मग त्या ताम्रपटांवर किंवा त्या वेळेच्या ज्या काही मूर्ती असतील, नाणी असतील, शिल्पे असतील त्यावर जे कोरून ठेवलेले त्यातून खूप महत्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजांचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्वाच्या बाबींची माहिती मिळते. मग आता त्या वेळच्या नाणी, मूर्ती, शिल्पे किंवा ताम्रपट यावरील लेखातून आपल्याला काय कळतं की त्यावेळेला कोणता राजा होता, तो कोणत्या वंशाचा होता, डायनेस्टी इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो, त्याची वंशावळ, त्याने किती वर्ष राज्य केलं, या व्यतिरिक्त त्याचा राज्य विस्तार कुठपर्यंत होता, त्यावेळेची शासन व्यवस्था कशी होती. एवढंच नव्हे तर त्यावेळी कोणाबरोबर त्याने युद्ध केलं, म्हणजे राजकीय घडामोडी काय झाल्या, आणि त्यावेळेची समाजाची रचना, तिथलं हवामान किंवा दुष्काळ, जे काही नैसर्गिक आपत्ती ज्या असतील त्या सुद्धा त्या काळात कोणकोणत्या आल्या होत्या, त्याची निवारणा कशी केली, यासारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या ऐतिहासिक कोरीव लेखांमधून मिळते. तर या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलंय सोहगौडा ताम्रपटाचं. ताम्रपट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तांब्याच्या एखाद्या पत्र्यावर किंवा तांब्याची एखादी वस्तू असेल, ती एखादा भांड असू शकतं गोलाकार, किंवा खास लिहिण्यासाठीच, कोरून लिहिण्यासाठीच एखादा चौकोनी आयताकृती तांब्याचा पत्रा तयार केला असेल तर त्याला ताम्रपट असं म्हणतात. तर हा ताम्रपट सोहगौडा म्हणजे आता विचार केला तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. तर हा जो सोहगौडा ताम्रपट आहे तो मौर्य काळातील, चंद्रगुप्त मौर्य काळातील असावा असं मानलं जातं. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे आणि त्यावर जे काही लिहिलेले ते ब्राह्मी लिपीमध्ये आहे. आजकाल थोडेफार ब्राह्मी लिपीमध्ये किंवा ब्राह्मी लिपीची जाणकार असणारे भारतामध्ये लोक आहेत, त्यावरून त्या ताम्रपटाचं मराठीमध्ये रूपांतर किंवा इतर भाषांमध्ये रूपांतर आपण केलेलं आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी आपल्याला दिसतात त्या चित्रामध्ये. म्हणजे तो ताम्रपट जो आहे ते तुम्ही पुस्तक उघडून बसला तर तुम्हाला दिसेल पान नंबर 7 वर. हे समजून घ्या, या टॉपिक अंतर्गत सोहगौडा ताम्रपटाचं चित्र आपल्याला तिथे दिलेलं आहे. तर त्या ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत असून त्याच्या सुरुवातीला जे चिन्ह आहे त्यात पारासहित असलेला वृक्ष. पार कळतो का तुम्हाला? पारा म्हणजे आपण एखाद्या धातूबद्दल बोलत नाही, गावाकडच्या लोकांना पार फार कळतं. एखादं खूप जुनं पुराणं मोठं वडाचं पिंपळाचं झाड असेल तर त्याच्या बाजूला गोलाकार किंवा चौकोनी एक ओटा केला जातो उंचीवर,
त्याला पार असं म्हणतात. किंवा पूर्वीच्या काळी गावाकडच्या इमारती सुद्धा अशा पारावर किंवा त्या जोतावर बांधल्या जायच्या, उंच जमिनीपासून काही उंचीवर, त्याला पार असं म्हणतात. तर त्या झाडाच्या भोवती पार दिसतोय तुम्हाला, असं पारासह असलेलं एक झाडाचं चित्र आहे. शिवाय 3 कमानी आहे एकावर एक, म्हणजेच पहिली, दुसरी आणि त्या दोघींच्या वरती एक तिसरी, अशा 3 कमानी असलेलं सुद्धा एक चित्र आहे. तर ही चिन्हे प्राचीन आहेत आणि नाण्यावरही आढळतात. नाही, प्राचीन आहत नाण्यांवर आढळतात. आहत एक राजघराणं होतं, आहत राजघराणं असं त्याला म्हणतो आपण. जसं मौर्य राजघराणं, नंद राजघराणं, तसं आहत राजघराणं सुद्धा होतं. तर त्यांच्या काळात जी नाणी आहेत त्याला आहत नाणी म्हणतात. तर त्या नाण्यांवर सुद्धा अशा प्रकारच्या कमानी किंवा पार असलेला वृक्ष आढळतो आपल्याला. नंतर 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घराचे निर्देशक असावे. म्हणजे एक कमान आहे, तिला 1, 2, 3, 4 पिलार ज्याला आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये पिलार, मराठीमध्ये कमान. कमान नाही म्हणता येणार आपण त्याला, खांब म्हणू शकतो. ज्या खांबांवर इमारती उभ्या असतात, अशा 4 खांब असलेले आणि त्याच्यावर ती कमान आणि परत कमानीवर दुसरी कमान. तर असं चित्र ते कदाचित कोठाराचं, कोठार म्हणजे धान्य साठवण्यासाठी जे काही बांधलेलं असेल त्याने, त्याला कोठार असं म्हणतात. तर 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घराचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा उद्देश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. आता ते कोठाराचं चित्र काढल्यानंतर त्याच्या खाली जे लिहिलेले त्यात धान्य जपून वापरावं असं लिहिलेलं आहे. म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती असावी, पण दुष्काळावर मात करण्यासाठी त्यावेळेला काय काय उपाययोजना केल्या असाव्या हे आपल्याला त्या लेखातून, त्या ताम्रपटावरील ऐतिहासिक लेखावरून आपल्याला कळतं. म्हणजेच प्राचीन काळामध्ये दुष्काळ असेल किंवा नैसर्गिक जी आपत्ती येत असेल तिचं निवारण करण्यासाठी काय व्यवस्था केली जायची या गोष्टीची जाण आपल्याला या ताम्रपटावरून होते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्वाची साधने मानली जातात. मग आता भारताचा विचार केल्यास भारतीय इतिहास लेखनाची महत्वाची साधने किंवा स्रोत कोणती, तर प्राचीन साहित्यामध्ये विचार केला तर भारतामध्ये खूप जुन्या साहित्याचा विचार केला तर रामायण, महाभारत हे खूप जुनं पौराणिक महाकाव्य म्हणता येईल. त्याचप्रमाणे जैन, बौद्ध यांचे ग्रंथ आणि धर्मग्रंथांशिवाय भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले किंवा इतर जे काही परकीय प्रवासी, जसं चीनमधून युआन स्वांग आला होता, तर यासारख्या परकीय लोकांनी केलेले प्रवास वर्णन ही इतिहास लेखनाची महत्वाची साधने मानली जातात भारतीय शैलीचा विचार केल्यास. त्याचप्रमाणे प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. तर प्राचीन राजांना आपल्या राजघराण्याचा इतिहास लिहून ठेवण्याची, त्यासाठी खास लोक असायचे, भाट म्हणतात त्याला, जे राजाची स्तुती करतील किंवा राजाच्या मागच्या पिढीची स्तुती करतील, त्याबद्दल लिहून ठेवतील. तर असं राजांची चरित्रे किंवा त्यांच्या राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हे सुद्धा भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील अतिशय महत्वाचे टप्पे मानावे लागतील. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. मग आजपासून
साधारणतः 1300 वर्षापूर्वी म्हणजे 7वं शतक, इसवी सणानंतरच्या गोष्टीबद्दल बोलतो मी, इसवी सणापूर्व नाही. 7वं शतक म्हणजे आजपासून 1300 वर्षापूर्वी. आता 20व 21व शतक आहे, त्यातले 13 शतक मागे जा म्हणजे 7व्या शतकामध्ये बाणभट्ट नावाच्या कवीने लिहिलेलं हर्षचरित हे संस्कृत मधलं काव्य म्हणजे ऐतिहासिक चरित्र ग्रंथ, म्हणजे त्या काळी जे राजे महाराजे असतील त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी एक स्वरूपाचं, म्हणून त्याला आपण चरित्र ग्रंथ असं म्हणतो. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले. म्हणजे फक्त राजा महाराजांबद्दलच त्यांनी लिहिलेले असं नव्हे, तर त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक म्हणजे लोकांची कुवत काय होती खरेदी विक्रीची, त्याचप्रमाणे राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण म्हणजे प्रत्यक्ष जे त्यावेळेचं चित्रण जे आहे ते त्या बाणभट्टांनी आपल्या हर्षचरित या संस्कृत काव्यग्रंथामध्ये केलेलं दिसतं. यानंतर बघूया मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आपण असं बघितलंय की इतिहासाचे ढोबळमानाने आपण 3 कालखंड केलेले, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आता प्राचीनसाठी आपण विचार केला की कशाचा उपयोग केला जातो. खूप अतिप्राचीनचा विचार केला तर मग त्यावेळेला तर मौखिकच साधनं आहेत, म्हणजेच परंपरेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीला जे सांगत आलेलं आहे तीच साधने आपल्याकडे होती, ज्याला आपण मौखिक साधने म्हणतो. त्यानंतर काही ताम्रपट असतील किंवा शिलालेखांवरील कोरीव लेख असतील ते झालं. आता आपण विचार करणार आहोत मध्ययुगीन काळातील इतिहास. तर साधारणतः 12व्या शतकापासून तर 16, 17, 18व्या शतकापर्यंतचा कालावधी आपण मध्ययुगीन मानतो, किंवा 1000 पासून तर 1800 पर्यंत. नंतर पुढे मग आधुनिक इतिहास आहे, ज्या वेळेला सर्व प्रिंटिंग प्रेस वगैरेचा शोध लागला होता, त्यामुळे छापील साहित्य खूप उपलब्ध आहे त्यानंतरच्या काळामध्ये. आधुनिक इतिहासाचा विचार केला तर तुम्हाला सर्व प्रकारचे लिखित पुरावे किंवा लिखित स्वरूपाचा इतिहास तुम्हाला बघायला मिळेल. बघूया मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण यांनी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 12व्या शतकाचा म्हणजे 1101 पासून तर 1200 पर्यंतचे जो 100 वर्षाचा कालावधी त्याला आपण 12वं शतक असं म्हणतो. तर या शतकामध्ये कल्हण नावाच्या व्यक्तीने लिहिलेला राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे तो काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. आता आधुनिक पद्धतीने आपण खूप चांगल्या प्रकारे इतिहास लेखन करून ठेवतो की जेणेकरून पुढील अनेक पिढ्यांना आत्ताच्या कालावधीबद्दलची किंवा आत्ताच्या काळाची सगळी माहिती पुढे उपलब्ध होऊ शकते. परंतु 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला तो राजतरंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. त्यामध्ये इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं हे आत्ताच्या संकल्पनेशी खूप जवळचं नातं सांगतो. म्हणजे तेव्हापासूनच खरं तर शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लिहायला थोडीफार सुरुवात झाली होती असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केला आहे. म्हणजे त्यावेळेला त्याने जो इतिहास लिहिला त्याच्या अगोदरच्या काळाचा, तेव्हा त्याने म्हटले की मी अनेक कोरीव लेख असतील, नाणी असतील, प्राचीन वस्तू असतील, राजकुलांच्या आधुनिक नोंदी आणि स्थानिक परंपरा ह्या सगळ्यांचा तपशीलवार अभ्यास करून मी हा ग्रंथ लिहिलाय. म्हणजे आज आपण जसं ज्या पद्धतीने असा अभ्यास करून इतिहास लेखन करतो किंवा मागच्या गोष्टी तपासतो, अगदी तसं त्याने सुद्धा अतिशय आधुनिक पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन करण्याचा प्रयत्न केलाय असं त्याच्या लेखनामध्ये त्याने स्वतः उल्लेख केलेला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास भाषेच्या किंवा इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो.
मध्ययुगीन भारतामध्ये अनेक मुस्लिम शासनकर्ते होऊन गेले आणि मुस्लिम लोकांची त्यावेळेची भाषाच मुळात अरबी आणि फारसी होती. कारण अरब देशातून हे लोक इकडे आक्रमण करून आलेले, त्यामुळे अरबी भाषेचा किंवा फारसी भाषेचा प्रभाव त्यांच्या इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसतो. आणि इवन परंपरेमध्ये सुद्धा त्या अरबी आणि फारसी परंपरेचा प्रभाव आपल्याला त्यांच्या इतिहास लेखनामध्ये दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होता. मग मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांचा विचार केला तर त्यामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक अतिशय महत्वाचा इतिहासकार होऊन गेला. तारीख ए फिरुजशाही ह्या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. बघा, जोड्या लावासाठी खूप वेळा असे प्रश्न येतात, तर त्यामध्ये जियाउद्दीन बर्नी ने लिहिलेला कोणता ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल? तारीख ई फिरुजशाही. आणि कलहनचा विचार केला तर त्याने राजतरंगिणी लिहिलेला आहे. ते हे जोड्या लावासाठी तुम्ही खास करून लक्षात ठेवा. बाणभट्टांनी हर्षचरित लिहिलेले ते पण लक्षात ठेवायचं आहे. तर या जियाउद्दीन बर्नीने लिहिलेल्या तारीख ई फिरुजशाही या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहास लेखन का केलं मी याचा हेतू स्पष्ट केलेला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. म्हणजे बघा, इतिहासकाराचं काम फक्त ते राजकीय लोक किंवा त्यावेळेचे राजे महाराजे असतील त्यांचे पराक्रमण, त्यांचे चांगले गुण यांचंच वर्णन करणे नव्हे, तर त्याने काय चुका केल्या याचं सुद्धा विश्लेषण इतिहासकाराला करता आलं पाहिजे. त्याने कोणती चूक केली म्हणून तो युद्ध हारला किंवा त्याचं राजघराणं नष्ट झालं किंवा लोकांवर त्याने काय अत्याचार केले, कोणत्या गोष्टी करण्यात तो चुकला, यासारख्या गोष्टींचं सुद्धा इतिहासकाराला विवेचन करता आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. जियाउद्दीन बर्नी यांचं म्हणजेच इतिहास लेखनाचा हेतू त्यांनी त्यावेळेला असा स्पष्ट केलाय. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. म्हणजेच एवढंच नव्हे तर फक्त काही राजा महाराजांबद्दलच सर्व काही लिहिलं पाहिजे असं नव्हे, तर त्या काळामध्ये त्या कालावधीमध्ये होऊन गेलेले जे काही विद्वान व्यक्ती असतील, राजा महाराजांव्यतिरिक्त अभ्यासक, साहित्यिक, संत, महात्मे यांचा सुद्धा त्याने उल्लेख केला पाहिजे किंवा त्यांचं त्या इतिहास लेखनामध्ये संदर्भ यायला पाहिजे. त्यांच्या जीवनाचा प्रभाव सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं बर्नीने म्हटलं होतं. तर ह्या जियाउद्दीन बर्नीच्या ह्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती त्याच्यानंतर अधिक विस्तारली. तर माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत सदर आहे. अल्बेरुनी ने विविध ज्ञानशाखामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. अल्बेरुनी हा पण एक इतिहासकार होऊन गेलाय. तर त्याने विविध शाखांमध्ये म्हणजे फक्त इतिहासच नव्हे, विज्ञान, समाज, राजकीय परंपरा किंवा इतरही काही शाखा असतील, म्हणजे आयुर्वेद, यजुर्वेद यासारख्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे अगदी वैद्यकीय शाखा असेल किंवा पुरातन काळामध्ये सुद्धा लोक आजारी पडत असतील तेव्हा काही ना काही उपाययोजना करत असतील, तर त्याला आयुर्वेद किंवा औषध शास्त्र असं म्हटलं जातं. तर ह्या सर्व शाखांमध्ये भारतीय लोकांनी काय कामगिरी केलेली आहे हे अल्बेरुनीने अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. मग त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक परदेशी इतिहासकार होऊन गेले, तर त्यांनी सुद्धा भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर
मिनाज ई सिराज लिखित तबाकत ई नासिरी, त्याचप्रमाणे अमीर खुसरो यांचे विपुल लेखन तुजुक ई तिमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र, नंतर याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख ई मुबारक शाही यासारखे ग्रंथ महत्वाचे आहेत. तर हे सगळे परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी लिहिलेले ग्रंथ हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यातून आपल्याला भारतीय परंपरा किंवा भारतीय इतिहास कळतो त्यांच्या या ग्रंथामधून. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्वाची साधने आहेत. मग अशा परदेशी प्रवासकांनी किंवा प्रवाशांनी लिहून ठेवलेले हे वृत्तांत सुद्धा भारतीय इतिहासासाठी किंवा भारतीय इतिहास लेखनासाठी अतिशय महत्वाची साधने आहेत. त्यातून त्यावेळेच खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात. इब्न बतूता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कांती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे त्यापैकी होत. तर हे सगळे परदेशी प्रवासक म्हणजे प्रवासी भारतामध्ये आले होते भेटीसाठी आणि त्यांनी आपल्या भेटी दरम्यान भारतात त्यावेळीची परिस्थिती जी काही लिहून ठेवली आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये, यामधून आपल्याला मध्ययुगीन भारतासंबंधाची ऐतिहासिक माहिती मिळते. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. याशिवाय ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये आपण मध्ययुगीन काळाला 18व्या शतकापर्यंत मानतो. मग औरंगजेब तर 17व्या शतकातील आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो काळ आहे 1627 ते 1683 हा शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा समकालीन काळ आहे. तर त्यावेळेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये असलेले हे ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे औरंगजेब बादशाहच्या काळामध्ये असणारे इतिहासकार होते. तर त्यांच्या लिखाणातून त्या काळातील इतिहास समजून घेण्यास आपल्याला मदत होते. मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झालेली दिसते. मुघल बादशाहांच्या काळामध्ये जे इतिहासकार होऊन गेले तर त्यांच्या इतिहास लेखनामध्ये खास करून राज्यकर्त्यांची स्तुती. तसं जियाउद्दीन बर्नीने असं सांगितलं होतं की स्तुतीबरोबर त्यांचे तोटे किंवा त्यांच्या चुका सुद्धा सांगितल्या पाहिजे. पण ह्या मुघल बादशाहांच्या काळामध्ये जे इतिहासकार होऊन गेले त्यांनी चुका लिहिण्याचं टाळलंय शक्यतो. तर त्यांच्या याच्यात खास करून आपल्याला त्यांची फक्त स्तुतीच दिसते, राज्यकर्त्यांचे चांगले गुणच दिसतात. पण या व्यतिरिक्त समर्पक पद्य उतारे, सुंदर चित्र यासारख्या गोष्टी सुद्धा त्यांनी इतिहास लेखनामध्ये लिहायला सुरुवात केली. हे त्यांच्या काळातल्या पुस्तकावरून आपल्याला कळतं. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारीकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे.
मुघल साम्राज्य बाबराने स्थापलं हे तुम्हाला माहिती आहे. बाबरानंतर मग हुमायूं, नंतर अकबर, अशी पुढची पिढी त्याची आली. तर मुळातच मुघल साम्राज्याचा संस्थापक जो होता बाबर, तर त्याचं आत्मचरित्र तुझुक ई बाबरी जे आहे त्यामध्ये त्याने जे काही प्रवास वर्णन केलं किंवा त्याने कुठं कुठं युद्ध केली त्याचं वर्णन असेल, ज्या ज्या प्रदेशामध्ये त्याने प्रवास केला तेथील शहरांची वर्णने किंवा तेथील स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, एवढंच नव्हे तर त्यावेळीची जी वनस्पती सृष्टी आहे याचं सुद्धा अतिशय बारीकाईने निरीक्षण केलेलं दिसतं त्या ग्रंथामध्ये. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अब्दुल फजल याने लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्व आहे. मग बाबर नंतर हुमायून होऊन गेला, हुमायूं नंतर अकबर. मग अकबराने सुद्धा त्याचं आत्मचरित्र लिहिले ज्याचं नाव अकबरनामा आहे. तर ते अब्दुल फजल याने लिहिलेले. तर ह्या ग्रंथाला सुद्धा भारतीय इतिहास लेखनामध्ये अतिशय विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. आधुनिक नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अब्दुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. तर त्या काळामध्ये सुद्धा, अकबराच्या काळामध्ये सुद्धा अब्दुल फजलने जी संशोधन पद्धती अवलंबली ती आधुनिक पद्धतीशी खूप मिळती जुळती आहे. म्हणजेच एखादी जी गोष्ट असेल तिची अधिकृत नोंद बघायची, ऐतिहासिक कागदपत्र काळजीपूर्वक तपासायचे, त्याचं संकलन करायचं, त्याच्या विश्वासार्हतेची किंवा ते कितपत खरे आणि खोटे हे तपासायचे, मगच ते लिहायचे. अशी छाननीची पद्धत जी अब्दुल फजलने अवलंबली होती ती आधुनिक संशोधन पद्धतीशी खूप मिळती जुळती आहे. नंतर बखरी बद्दल तुम्हाला किती माहिती माहित नाही मला. बखर म्हणजेच खूप जुन्या पुराण्या राजा महाराजांबद्दलची किंवा इतिहासकारांनी त्या काळामध्ये केलेलं जे मोठं वर्णन असतं त्याला बखर असं म्हणतात. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. तर बखरीमध्ये खास करून तुम्हाला एखाद्या शूरवीराचं गुणगान असतं, ऐतिहासिक घडामोडी असतील, लढाया असतील, थोर पुरुषांची चरित्रे असतील. तर यासारखं खूप विस्तारपूर्वक लेखन आपल्याला बखरीमध्ये वाचायला मिळतं. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्वाची बखर सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती सुद्धा यातून आपल्याला मिळते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर जी आहे ही एक अतिशय महत्वाची बखर मानली जाते, ज्यामध्ये जे ऍक्च्युली शिवाजी महाराजांच्या खूप नंतरचा जो कालावधी होता, म्हणजे राजारामांचा कालावधी, राजाराम महाराजांच्या त्यावेळेला लिहिलेली आहे. परंतु त्याने शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा बरीच माहिती लिहून ठेवली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती ह्या सभासद बखरीतून मिळते. नंतर भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयांवर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. नंतर होळकरांची कैफियत या बखरीतूनही आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. मग पुढे भाऊसाहेबांची बखर यामध्ये पानिपतचं वर्णन मिळतं आणि त्याच्यावरच आधारित परत पानिपतची बखर असं स्वतंत्र फक्त पानिपतच्या युद्धाची माहिती असलेली बखर सुद्धा आहे. या व्यतिरिक्त होळकरांची कैफियत अशा नावाची बखर सुद्धा आपल्याला वाचायला मिळते, ज्यामध्ये होळकर घराणे आणि त्यांचे योगदान आपल्याला समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुरूप किंवा वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक,
पंथीय, आत्मचरित्रपर आणि कैफियत पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहे. आता या बखरींचं पण वर्गीकरण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं चरित्र सांगितलं असेल तर चरित्रात्मक, नंतर वंशानुचरित्रात्मक, एका विशिष्ट वंशाचं चरित्र लिहिलेलं असेल तर ती वंशानुचरित्रात्मक, एखाद्या प्रसंगाचं वर्णन केलं असेल तर प्रसंग वर्णनात्मक, एखाद्या राजाचं फक्त आत्मचरित्र असेल तर आत्मचरित्रपर, नंतर एखाद्या पौराणिक गोष्टीची माहिती दिलेली असेल तर पौराणिक किंवा राजकालीन, अशा पौराणिक, राजनीतीपर असे वेगवेगळे बखरींचे प्रकार सुद्धा आपल्याला दिसायला बघायला मिळतात. यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. आता ब्रिटिश भारतामध्ये जेव्हा आले ते किंवा राज्य करायला सुरुवात केली ते 18व्या शतकानंतर जास्त करून, आणि तो कालावधी आपण आधुनिक इतिहास लेखनामध्ये गणतो. मग प्राचीन बघितलं, मध्ययुगीन बघितलं, आता आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ बघूया. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. मग आता या ठिकाणी इतिहास लिखाण हे कुठल्याही एका देशाचं काम नाहीये, ते तर कोणीही करू शकतं, कोणतेही इतिहासकार करू शकतो ते. म्हणजे जेव्हा ब्रिटिश इकडे भारतामध्ये राज्य करू लागले 20व्या शतकामध्ये, त्यांचे चांगले भारतावर प्रभुत्व होते. त्यामुळे ब्रिटिशांनी सुद्धा भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यासाठी एक स्वतंत्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खातं निर्माण केलं गेलं, ज्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंगहम. मग त्यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन म्हणजे खोदकाम करणे, आणि प्राचीन वस्तू त्या खोदकामात काय मिळतात त्यावरून त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून प्राचीन काळातील किंवा मागील ऐतिहासिक गोष्टींची माहिती जाणून घेणे हा उद्देश असतो. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. मग नंतर जॉन मार्शलच्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि त्यामध्ये तर असं कळलं की भारतीय संस्कृती ही 3ऱ्या सहस्रकापर्यंत म्हणजे 3000 इसवी सन वर्षापर्यंत किंवा त्याच्या पूर्वीपर्यंत सुद्धा जाऊ शकते हे सिद्ध झालं. त्यामध्ये भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. मग पुढे भारतामध्ये अनेक ब्रिटिश अधिकारी आले, त्यांनी भारतीय इतिहासासंबंधीचे लेखन केले आणि त्यांनी केलेल्या या लेखनावर खास करून त्यांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव दिसतो, कारण मुळात ब्रिटिशांचं धोरण वसाहतवादीच होतं. मग त्यावेळेला त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेलं इतिहास लेखन हे थोडं वसाहतवादी धोरणाचा प्रभाव त्यावर आपल्याला जास्त दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. जेम्स मिलने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा जो ग्रंथ लिहिला त्याचे 3 खंड आहेत, ते 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. म्हणजे इतिहासकार ब्रिटनचा म्हणजे बाहेरच्या देशातला ब्रिटिश इतिहासकार, परंतु त्यांनी लिखाण मात्र भारतीय इतिहासावर केलेलं, म्हणून हा तो ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ मानला जातो. कोणता? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन
स्पष्टपणे उमटलेला दिसतो. मग त्याने जे लेखन केले ते वस्तुनिष्ठ नाहीये, म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आहे त्याच्यामध्ये. खास करून त्याने वसाहतवादी धोरण स्वीकारलेलं असल्यामुळे, ब्रिटिशांनी मुळातच वसाहतवादी धोरण स्वीकारलेलं असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून लिखाण केलेले आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला त्यामध्ये दिसतो. म्हणजे भारतीय परंपरांचा चुकीचा अर्थ त्याने त्याच्यामध्ये त्या धर्मग्रंथामध्ये त्याच्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये लावलेला आपल्याला दिसतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. 1819 ते 1827 म्हणजे सर्वसाधारणपणे 8 वर्षाच्या कालावधीसाठी ते मुंबईचे गव्हर्नर होते. तेव्हा त्यांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ सुद्धा अतिशय महत्वाचा मानला जातो. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रॅट डफ याचे नाव महत्वाचे आहे. भारतीय इतिहासामध्ये खास करून मराठी साम्राज्याच्या कालखंडाचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. मात्र त्या काळामध्ये अनेक भारतीय इतिहासकार सुद्धा होऊन गेले, परंतु मराठी साम्राज्याबद्दल लिहिणारा आणि तोही ब्रिटिश इतिहासकार म्हटलं तर त्यामध्ये खास करून जेम्स ग्रॅट डफ याचं नाव महत्वाचं आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाबद्दल लिहिणारा तो पहिला ब्रिटिश इतिहासकार म्हणावा लागेल. या ग्रंथाचे सुद्धा 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रॅट डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. म्हणजे भारतीय इतिहासकारांना हे नेहमी कमी लेखायचे. म्हणजे या ग्रॅट डफच्या इतिहास लेखनामध्ये सुद्धा ते स्पष्टपणे उमटतं की आम्हीच किती महान, किंवा आम्ही जी पद्धत अवलंबतो इतिहास लेखनाची तीच किती चांगली आहे, हे नेहमी ते लिहून ठेवायचे किंवा त्यांच्या लेखनातून ते तसं दिसतं आपल्याला. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनात सुद्धा आढळते. विल्यम हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. निपक्षपाती म्हणजे त्याने मात्र पक्षपात केला नाही. कोणी? विल्यम हंटरने. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी.का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. म्हणजे पुढे भारतीय इतिहासकार पण असे झाले की त्यांनी डफच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या की डफचं इतिहास लेखन हे आधुनिक काळाशी मिळतं जुळतं नाहीये. त्याने पण खूप साऱ्या चुका केल्या किंवा त्याच्या लेखनामध्ये सुद्धा खूप मर्यादा होत्या. हे पुढे भारतीय इतिहासकार नीलकंठ जनार्दनी कीर्तने आणि वी.का. राजवाडे यांनी 19व्या शतकात पुढे दाखवून दिलं. यानंतर बघूया भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. 2 मुद्दे बघायचे होते खास करून आपल्याला, ज्यामध्ये पहिला मुद्दा होता भारतातील इतिहास लेखनाची वाटचाल आणि नंतर बघणार होतो आपण भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. मग भारतीय इतिहास लेखनामध्ये ज्या तात्विक प्रणाली आहेत त्या या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायच्या आहे. पहिली तात्विक प्रणाली आहे ती वसाहतवादी इतिहास लेखन. तात्विक प्रणालीचा अर्थ काय होतो की त्या वेळच्या तत्वानुसार कशा प्रकारे इतिहास लेखन केलं गेलं त्याला तात्विक प्रणाली असं म्हणतात. उदाहरणार्थ ब्रिटिश काळातील लेखन तुम्हाला जास्त करून
वसाहतवादी दिसेल, कारण मुळात ब्रिटिशांचा उद्देश किंवा त्यांचा मूळ उद्देशच इथे वसाहतवादी होता. म्हणजे दुसऱ्या देशात जाऊन आपली वसाहत स्थापन करणे, तिथलं राज्य आपण हडप करणे आणि आपल्या अटीनुसार तिथे राज्यकारभार करणे, याला वसाहतवाद असं म्हणतात. तर भारतीय इतिहास लेखनामध्ये पहिलीच तात्विक प्रणाली आहे ती वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा अंतर्भाव होता. मग भारतीय इतिहासाचा अभ्यास किंवा लेखन करणाऱ्यांमध्ये सगळे ब्रिटिश अधिकारी होते त्यावेळेला, आणि मुळात युरोपीय लोकांचा प्रमुख धर्म कोणता? ख्रिश्चन. मग त्यामध्ये ख्रिश्चन धर्म प्रसारक जे आहेत त्यांचाच जास्त करून अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. आणि मग साहजिकच आहे, त्यांना हिंदू धर्म किंवा भारतीय संस्कृती ही खूप खालच्या दर्जाची आहे, गौण दर्जाची आहे असं लेखन त्यांनी करून ठेवलेले. त्यांच्या लेखनामधून हे स्पष्ट जाणवतं. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. मग त्यांच्या वसाहतीचा विस्तार करण्यासाठी आमचीच संस्कृती कशी ग्रेट, चांगली, आणि तुमची संस्कृती ही खालच्या दर्जाची, गौण आहे असं त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये उल्लेखलेलं आहे. कारण त्यांचा उद्देशच मुळात साम्राज्यवाद पसरवणे किंवा त्याला भारतीय लोकांची सुद्धा साथ भेटली पाहिजे, म्हणून आमचीच परंपरा, संस्कृती, प्रथा किती चांगल्या आणि तुमच्या गौण असं आपल्याला 1922 ते 37 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया याचे जे 5 खंड प्रसिद्ध झाले त्या खंडातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. नंतर पुढची प्रणाली आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दल कुतूहल जागरूक झालेले होते. त्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी असं म्हणतात. मग आता या ठिकाणी ज्यांना राज्य करायचंय ते तर लिहितीलच वसाहतवादी इतिहास लेखन, परंतु युरोपमध्ये असे सुद्धा काही अभ्यासक होते की त्यांना या पूर्वेकडील म्हणजे भारतीय, आशिया खंडातील, उपखंडातील देशांची संस्कृती यांच्याबद्दल कुतूहल होतं आणि त्यांना आदर पण होता. मग असे सुद्धा काही अभ्यासक होऊन गेलेले आहेत. तर त्यांनी केलेलं लिखाण जे आहे त्याला प्राच्यवादी म्हणतो आपण, प्राच्यवादी इतिहास लेखन. त्यांनी मात्र कुठल्याही प्रकारे पूर्वग्रह किंवा पूर्वदूषित ग्रह लिखाण केलेलं नाही, अगदी निपक्षपाती लिखाण केलेलं आहे त्यांनी. कारण त्यांचा उद्देश मुळात ह्या संस्कृतीबद्दलचं कुतूहल होतं. त्यांना काही वसाहतवाद किंवा फायद्यासाठीच फक्त चांगल्याच गोष्टी लिहिणं असं नव्हतं. तर आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना मुळात कुतूहल होतं आणि शिवाय त्यांना आदर सुद्धा होता, म्हणून त्यांनी निपक्षपाती लिखाण केलेलं आहे. तर अशा लोकांना किंवा अशा इतिहास लेखकांना प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणतात. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. तर हे प्राच्यवादी अभ्यासक जे होते त्यांनी काय केलं, संस्कृत आणि युरोपीय भाषांमध्ये काय साधर्म्य, सारखेपण आहे याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती, म्हणजेच भारतीय आणि युरोपियन भाषा यांचं सरमिसर असणारी किंवा युरोपियन भाषेमध्ये सुद्धा भारतीय भाषेचा प्रभाव आहे का किंवा त्यामध्ये काही साम्य आहे का असा अभ्यास त्यांनी केला आणि त्यातून एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा सुद्धा होती अशी कल्पना मांडली. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. मग पुढे 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी काय केलं,
एशियाटिक कोलकात्याला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि मग त्या ठिकाणी खास करून प्राचीन भारतातील जे वाङ्मय आहेत त्यांचं इंग्लिशमध्ये रूपांतर केलं गेलं आणि त्यातूनच मग भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला अजून चालना मिळाली. या प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये खास करून फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. तर हे प्राच्यवादी म्हणजे ज्यांनी निपक्षपातीपणे इतिहास लिहिला, भारतीय इतिहास लिहिला, पूर्वेकडील इतिहास लिहिला, त्यामध्ये खास ज्याचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे फ्रेडरिक मॅक्स म्युलर, जे जर्मन अभ्यासक होते. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. कोणाला? फ्रेडरिक मॅक्स म्युलरला. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये सुद्धा अनुवाद केला. मग या ठिकाणी खास प्राच्यवादी इतिहास लेखनाचा उल्लेख करायचा असेल तर आवर्जून एका इतिहासकाराचं नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे जर्मन इतिहासकार फ्रेडरिक मॅक्स म्युलर. त्यांचं असं म्हणणं होतं की संस्कृत साहित्यामध्ये त्यांना विशेष रस असल्यामुळे संस्कृत ही इंडो युरोपियन भाषा गटातील एक अतिप्राचीन भाषा आहे किंवा शाखा आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी खूप साऱ्या संस्कृत ग्रंथांचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. त्यामध्ये हितोपदेश हा एक संस्कृत ग्रंथ आहे खास करून. याशिवाय दी सेक्रेड बुक्स ऑफ ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशांची, सेक्रेड म्हणजे धार्मिक जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाबद्दल 50 खंड त्यांनी संपादित केले. एवढंच नव्हे तर ऋग्वेदाचं सुद्धा त्यांनी संकलन केलं आणि त्याचं जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. मग अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक इतिहासाचा विचार केला तर ते प्राच्य विद्यावंत जे आहेत त्यांनी भलेही या ठिकाणी निपक्षपातीपणे लेखन केलं असेल, परंतु त्यांना त्याचा साम्राज्यवाद म्हणजे तेच एक प्रकारचा वसाहतवादालाच आपण साम्राज्यवाद म्हणतो. वसाहतवाद हा सुद्धा एक प्रकारचा साम्राज्यवाद आहे. साम्राज्यवादाचे अनेक प्रकार आहेत. साम्राज्य पसरवणे आणि दुसऱ्या राज्यांना आपल्या आधिपत्याखाली आणणे याला साम्राज्यवाद म्हणतात. तर प्राच्यवादी लिखाण करण्यामागे सुद्धा या लोकांचा साम्राज्यवादच होता किंवा त्यांचे हित संबंध साम्राज्यवादाशीच होते. हे प्रकाशात आणण्याचं काम एडवर्ड सईद या विद्वानाने केलेलं आपल्याला दिसतं. तर भारतीय इतिहास लेखनाची विविध तात्विक प्रणाली आपण बघत होतो. त्यामध्ये खास करून आपण 2 प्रणाली बघितल्या. एक म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन आणि प्राच्यवादी इतिहास लेखन. आता यानंतर आपण राष्ट्रवादी आणि स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन याचा अभ्यास पुढील लेक्चरला करूया. आज आपण थांबूया इथे. यानंतर आपण भारतीय इतिहास लेखनाच्याच प्रणाली बघणार आहोत. आज आपण 2च प्रणालींचा अभ्यास केला, तात्विक प्रणालीचा. तर राष्ट्रवादी स्वातंत्र्योत्तर काळातील, नंतर मार्क्सवादी, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास एवढ्या प्रणालींचा आपल्याला पुढच्या लेक्चरला अभ्यास करायचा आहे.